हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गिस न्यूजपेपर सिम्प्लिफाईड. आजच्या न्यूजपेपर सिम्प्लिफाईडमध्ये आपण जे आर्टिकल पाहणार आहोत त्या आर्टिकलचं टायटल आहे इंडिया डज नॉट शाईन वेन ओनली सम ग्लेम. या नावाचं टायटल आहे, ज्याचे ऑथर आहेत अरुण मिश्रा. यांनी एक आर्टिकल लिहिलेलं आहे. अरुण मिश्रा हे कोण आहेत तर अरुण मिश्रा यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे अ बिलियन फायरफ्लाईज क्रिटिकल कन्व्हर्सेशन्स टू शेप अ न्यू पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्ड. या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्यांनी हे आर्टिकल यामध्ये दिलेलं आहे. तर या आर्टिकलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर या आर्टिकलची जी मुख्य थीम आहे ती म्हणजे की पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्ड जे आहे तर त्या पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्डने आपल्या ज्या इकॉनॉमी आहे, देशाची जी इकॉनॉमी आहे आणि ज्या पॉलिसीज आहेत तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं काही कच्चे दुवे आहेत तर याच्याबाबत त्या आर्टिकलमध्ये संपूर्णपणे त्यांनी भाष्य केलेलं आहे. ते असं म्हणतात, न्यू आर्किटेक्चर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ विच बिगिन्स फ्रॉम द ग्राउंड इज रिक्वायर्ड टू क्रिएट बेटर लाईव्स फॉर मेजॉरिटी. जे न्यू इकॉनॉमिक ग्रोथचं आपलं जे काही मॉडेल आहे ते कशावरती बेस्ड असायला पाहिजे तर ते बेस्ड असायला पाहिजे किंवा ज्याची सुरुवात ग्राउंड लेवलपासून व्हायला पाहिजे असं ते या आर्टिकलमध्ये मत मांडताना दिसून येतात. वेन पॅन्डेमिक पासेस वी मस्ट बिल्ड बॅक बेटर अँड क्रिएट अ न्यू मोर रिझायलंट अँड मोर जस्ट इकॉनॉमी असं ते या आर्टिकलमध्ये म्हणतात. बिल्ड बॅक बेटर म्हणजे आपल्याला पुन्हा देखील आपली इकॉनॉमी पूर्ववत करत असताना काही गोष्टी प्राधान्याने फोकस करायच्या आहेत तर त्याच्याबाबत ते या आर्टिकलमध्ये बरंचसं डिस्कशन करत असताना दिसून येतात. त्याच्यासाठी ते वेगवेगळे ग्लोबल इंडायसेसचा आधार घेतात. जसं की ग्लोबल हंगर इंडेक्स असेल तर त्याचा आधार घेऊन ते काही भारताबाबतची ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताने जो परफॉर्मन्स केला आहे तर त्याच्याबाबत काही भाष्य करत असताना दिसून येतात. याच्यामध्ये जो ग्लोबल इंडायसेस नावाचं जो काही त्यांनी सब हेडिंग केलं आहे त्याच्याबाबत ते काय म्हणतात तर ग्लोबल हंगर इंडेक्स विच रँक्स इंडिया 94 आउट ऑफ 107 कंट्रीज. म्हणजे 107 देशांमध्ये भारत ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 94व्या स्थानावरती आहे. आणि ही खरं तर चिंतेची बाब आहे. का चिंतेची बाब असताना दिसून येते तर याच्यावरती ते भाष्य करताना म्हणतात की जरी या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 94व्या स्थानी आहे असं सांगितलं असताना देखील या इंडेक्सेसला भारतामध्ये जे पॉलिसी मेकर्स आहेत ते सिरियसली घेताना दिसून येत नाहीत. त्यासाठी ते त्या आर्टिकलमध्ये एक उदाहरण देतात की ज्यावेळी हा ग्लोबल हंगर इंडेक्स डिक्लेअर झाला त्यावेळी जे एक युनियन मिनिस्टर होते तर त्यांच्याकडून असं भाष्य केलं गेलं की नाही, हे असं काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही असं कसं म्हणू शकता की भारत 94व्या ठिकाणी आहे. का त्यांनी असं विधान केलं तर त्यांचं असं मत होतं, ज्यांनी हे भाष्य केलं त्यांचं असं मत होतं की भारत हा खरं तर खूप काइंड असणाऱ्या पीपल असणाऱ्या लोकांचा देश आहे. आणि तुम्ही पाहता की आजूबाजूला पाहत असताना एखाद्या कुत्र्याने पिल्लीला जन्म दिला असेल तर त्याला देखील किंवा तिच्या आईला देखील दूध पाजणारे लोक भारतामध्ये आहेत. तर ते लोक आपल्या आजूबाजूच्या लोकांना उपाशी कसं मरून देतील. त्यामुळे भारताचा हा जो काही इंडेक्स दिला आहे ग्लोबल हंगर इंडेक्स जो 94व्या स्थानावरती आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. अशा प्रकारचं भाष्य भारतातल्या पॉलिसी मेकर्सकडून येत असेल तर ती खरं तर एक चिंतेची बाब आहे असं या आर्टिकलमध्ये या आर्टिकलचे जे लेखक आहेत अरुण मिश्रा ते करत असताना दिसून येतात. क्रिटिसाइज्ड बाय युनियन मिनिस्टर ॲज इंटरनॅशनल ऑब्झर्वर्स आर रॉंग. इंटरनॅशनल ऑब्झर्वर्स आर रॉंग असंच या रिपोर्टलाच क्रिटिसाइज केलेलं दिसून येतं. इंडियन पीपल आर व्हेरी काइंड इन नेचर. अबाउट GHI बद्दल आपण थोडक्यात एक माहिती घ्यायची म्हटलं या संदर्भाने तर जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे तो एक ॲन्युअल इंडेक्स किंवा रिपोर्ट म्हणून ओळखला जातो विच इज पब्लिश्ड ॲन्युअली, पब्लिश्ड जॉईंटली बाय कन्सर्न वर्ल्ड वाईड अँड वेथंगर लाईफ यांच्याद्वारे तो जॉईंटली पब्लिश केला जातो. फर्स्ट पब्लिश्ड इन 2006 आणि हा 2020चा जो रिपोर्ट आहे ती त्याची 15th एडिशन म्हणून ओळखली जाते. याचं एम काय आहे बेसिकली इट्स एम्स टू कॉम्प्रेहेन्सिव्हली मेजर अँड ट्रॅक हंगर ॲट ग्लोबल, रिजनल अँड कंट्री लेवल. हा याचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. याचे 4 इंडिकेटर्स आहेत किंवा 4 पॅरामीटर्स आहेत ज्याच्यावरती बेस्ड हा जो इंडेक्स आहे तो डिक्लेअर केला जातो. ज्याचा पहिला इंडिकेटर आहे अंडर नरिशमेंट इनसफिशियंट क्लोरिक इनटेक असं आपण ज्याला म्हणू शकतो. म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जी काही निर्धारित केलेली क्लोरिक इंटेकची डेली व्हॅल्यू आहे म्हणजे समजा 2000 क्लोरिक इंटेक आहे त्याच्यासाठी निर्धारित केला आहे तर त्याच्यापेक्षाही कमी त्याला कॅलरीज इंटेक होणं पर डे याला अंडर नरिशमेंट म्हणतात. म्हणजे क्लोरिक डेफिसिट ज्याला आपण म्हणतो, इनसफिशियंट क्लोरिक इंटेक ज्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर सेकंड पॅरामीटर आहे चाइल्ड वेस्टिंग. तर हा सेकंड पॅरामीटर ग्लोबल हंगर इंडेक्समधला आपला दिसून येतो विच इज लो वेट फॉर देअर हाईट. हा देखील आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ज्यालाच आपण ॲक्यूट अंडर न्यूट्रिशन असं ज्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर 3 नंबरचा पॅरामीटर आहे चाइल्ड
चाइल्ड स्टंटिंग हा 3 नंबरचा पॅरामीटर आहे, जो लो हाईट फॉर देअर एज, लो हाईट फॉर देअर एज असलेलं आपल्याला दिसून येतं. वरती चाइल्ड वेस्टिंगमध्ये लो वेट फॉर देअर हाईट होतं आणि चाइल्ड स्टंटिंगमध्ये लो वेट फॉर देअर एज आहे. तर हे तर चाइल्ड स्टंटिंगमध्ये क्रॉनिक अंडर न्यूट्रिशन हे चाइल्ड स्टंटिंगमध्ये येतं असं म्हटलं जातं. त्यानंतर 4 नंबरचा पॅरामीटर जो आहे किंवा इंडिकेटर जो आहे तो आहे चाइल्ड मॉर्टॅलिटी विच इज अंडर एज ऑफ 5. वरती पण जे पॅरामीटर्स होते ते अंडर द एज ऑफ 5 गृहीत धरून आखले जातात आणि हा चाइल्ड मॉर्टॅलिटी जो आहे म्हणजे जो मॉर्टॅलिटी रेट आहे तो 5 वर्षाच्या आतील बालकांसाठी काय असेल याच्यावरती आधारित ठरवला जातो. त्यानंतर SDG 2 जे आहे झिरो हंगर ते देखील आपल्याला या अनुषंगाने माहिती असायला पाहिजे. त्यानंतर या रिपोर्टमध्ये ज्या भारताच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या कंट्रीज आहेत किंवा ज्या अदर कंट्रीज आहेत त्याच्याशी कम्पेअर करता भारत कोणत्या स्थानी आहे, म्हणजे भारताची जी 94वी रँक आली आहे 107 कंट्रीजपैकी ती पाहत असताना श्रीलंका 64, म्हणजे भारतापेक्षा खूप चांगला परफॉर्मन्स श्रीलंकेमध्ये दिसून येतो. नेपाळ 73, बांगलादेश 75, म्यानमार 78, पाकिस्तान 88 आणि भारत 94, 107 कंट्रीजपैकी. स्टेप्स टेकन बाय इंडिया, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काहीच काम करत नाही आहे का याच्या अनुषंगाने, किंवा काय काम करत असेल तर कोणत्या स्टेप्स याच्या अनुषंगाने घेतल्या जातात. तर वेगवेगळे काही इनिशिएटिव्ज आहेत किंवा प्रोग्राम्स आहेत, ज्याच्यातले 2 मुख्य प्रोग्राम्स पाहता. ईट राईट इंडिया मुवमेंट विच इज बेसिकली बाय FSSAI द्वारा लागू केलेला ईट इंडिया राईट मुवमेंट टू नज द सिटीजन्स टुवर्ड्स राईट ईटिंग या ऑब्जेक्टिव्हने तो सुरू केला गेला होता. आणि दुसरा जो आहे तो पोषण अभियान बाय मिनिस्ट्री ऑफ WCD ज्याला आपण म्हणतो, तर त्या विमेन चाइल्ड डेव्हलपमेंट जी मिनिस्ट्री आहे तर त्यांनी 2018मध्ये पोषण अभियान सुरू केलं गेलं होतं, विच इज बेसिकली टू टार्गेट टू रिड्यूस स्टंटिंग अंडर न्यूट्रिशन ॲनिमिया अमंग यंग चिल्ड्रन, विमेन अँड ॲडोलसंट गर्ल्स हा याचा मुख्य हेतू असलेला दिसून येतो. मग ग्लोबल हंगर इंडेक्सचा आधार घेऊन ज्या पद्धतीनं या आर्टिकलचे जे लेखक आहेत अरुण मिश्रा ते जसं भाष्य करतात त्यासोबतच ते आणखी एका रिपोर्टचा या ठिकाणी उल्लेख करतात, ते म्हणजे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2021, म्हणजे 2021 जो आहे ग्लोबल वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट त्याचा देखील दाखला देतात, विच इज रिलीज्ड बाय UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क. याच्यामध्ये ते म्हणतात की इंडियन सिटीजन्स आर अमंग लिस्ट हॅपी इन द वर्ल्ड. या रँकमध्ये ते सांगतात की 2020 साली भारताची रँक 144 होती 153 कंट्रीजपैकी आणि 2021मध्ये 139 कंट्रीजपैकी 149 कंट्रीजपैकी 139 ही भारताची रँक आली आहे. तर याच्यावरने सिद्ध होतं की भारतातले जे लोक आहेत किंवा भारतातले जे पीपल आहेत तर ते लिस्ट हॅपी पीपल इन द वर्ल्ड असा हा रिपोर्ट सांगत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जे रायटर आहेत या आर्टिकलचे जे रायटर आहेत ते पुन्हा एकदा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टचा आधार घेऊन भारतातल्या एकूणच परिस्थितीवरती भाष्य करताना दिसून येतात. त्यानंतर पुढचा जो त्यांनी एक सब हेडिंग अंतर्गत काही भाष्य केलेलं आहे त्याच्यामध्ये इनइक्विटीज हॅव वायडन्ड, म्हणजे पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्डमध्ये इनइक्विटीज ज्या आहेत म्हणजे जी विषमता आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे असं भाष्य ते यामध्ये करतात. पॅन्डेमिक हॅज रिव्हिल्ड स्ट्रक्चरल फ्लॉज इन कंट्रीज इकॉनॉमिक्स, म्हणजे काही स्ट्रक्चरल फ्लॉज दिसून आले पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्डमध्ये, तर ते कशा पद्धतीने दिसून आले त्याच्यासाठी ते एक वर्ल्ड बँकेने रिलीज केलेल्या डेटाचं उदाहरण देतात आणि त्या डेटा अंतर्गत ते सांगतात इंडिया स्टॉक मार्केट रोज ड्युरिंग द पॅन्डेमिक, म्हणजे कोविड महामारीच्या काळामध्ये इंडियाचं जे स्टॉक मार्केट आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली किंवा त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट झालेला आहे. ही एक बाजू झाली. व्हेरी रिच बिकम इवन रिचर, जे ऑलरेडी श्रीमंत लोक आहेत ते खूपच श्रीमंत बनले, त्यांच्या उत्पन्नामध्ये त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये वाढ झालेली दिसून येते, ही एक बाजू. आणि त्याची दुसरी बाजू म्हणजे द नंबर ऑफ पुअर पीपल इन इंडिया इज इस्टिमेटेड टू हॅव इन्क्रीज्ड बाय 75 मिलियन, म्हणजे 75 मिलियन इतकी जी इंडियन पुअर पीपलची संख्या आहे ती देखील दुसऱ्या बाजूला वाढलेली दिसून येते आणि याच्यातूनच भारतामध्ये इनइक्विलिटीज मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो झालेल्या आहेत असं भाष्य या आर्टिकलमध्ये अरुण मिश्रा करत असलेलं आपल्याला दिसून येतात. आणि पुअरची डेफिनेशन जी आहे विथ इन्कम्स ऑफ लेस दॅन $2 पर डे अशा पद्धतीची डेफिनेशन आपल्याला दिसून येते. त्यानंतर दिस अकाउंट्स फॉर नियरली 60% ऑफ ग्लोबल इन्क्रीज इन पॉवर्टी, 60% ऑफ ग्लोबल इन्क्रीज इन पॉवर्टी. तर या वर्ल्ड बँकेचा जो रिपोर्ट आहे जो रिलीज केलेला आहे तर त्याच्या आधारे इनइक्विटीज हॅज वायडन्ड यावरती जे लेखक आहेत ते भाष्य करत असताना दिसून येतात. त्याच्यासोबतच त्या आर्टिकलमध्ये पुढं म्हणतात ईज ऑफ लिव्हिंग वॉज ऑफन सॅक्रिफाईस्ड फॉर कॅपिटल्स ईज ऑफ डुईंग बिझनेस. ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी ईज ऑफ लिव्हिंगच कॉम्प्रोमाइज केलेलं किंवा सॅक्रिफाईस केलेलं दिसून येते. त्याच्या संदर्भात ते म्हणतात ओल्ड ग्लोबल इकॉनॉमी वॉज व्हेरी गुड फॉर मायग्रंट कॅपिटल. ओल्ड जी ग्लोबल इकॉनॉमी होती ती मायग्रंट कॅपिटलसाठी खूपच चांगल्या पद्धतीने होती. बट पॅन्डेमिक हॅज रिव्हिल्ड दॅट ओल्ड इकॉनॉमी वॉज नॉट गुड फॉर मायग्रंट वर्कर्स.
म्हणजे ती मायग्रंट कॅपिटलसाठी चांगली आहे, पण मायग्रंट वर्कर्ससाठी ती चांगली असलेली किंवा त्यांना त्यांच्या जे काही बेसिक नीड्स आहेत त्याच्याकरता ती यथार्थ असलेली दिसून येते असं नाही. त्यानंतर मायग्रंट कॅपिटलबद्दल बोलताना ते पुढं म्हणतात, मायग्रंट कॅपिटल कुड मूव्ह अराउंड द वर्ल्ड ॲट इट्स विल, इट्स लाईफ मेड इझियर बाय कंट्रीज वेईंग टू अट्रॅक्ट फॉरेन कॅपिटल, इवन बेंडिंग देअर एन्व्हायरमेंटल अँड लेबर रेग्युलेशन्स टू मेक इट इझियर टू डू बिझनेस. म्हणजे जे मायग्रंट कॅपिटल आहे, जे भांडवल आहे, तर त्या भांडवलाला बिझनेस करणं सोपं जावं याच्यासाठी खरं तर काही एन्व्हायरमेंटल लॉज आहेत त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत. त्यासोबतच लेबर रेग्युलेशन जे आहेत, म्हणजे कामगारांचे नियमन करणारे जे कायदे आहेत किंवा जी मानकं आहेत, तर त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीचे बदल केलेले कशासाठी, तर मायग्रंट कॅपिटलसाठी केलेले दिसून येतात. याचाच अर्थ ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी ईज ऑफ लिव्हिंग सॅक्रिफाईस केलेलं आहे, हे रायटर या उदाहरणातून सिद्ध करत असलेलं दिसून येतात. त्यानंतर इंडिया शुड वर्क ऑन इन्कम डिस्पॅरिटीज, म्हणजे उत्पन्नामध्ये जी विषमता आहे त्याच्यावरती देखील भारताने काम करायला पाहिजे. एन्व्हायरमेंट ग्रोथ मस्ट नो लॉंगर बी ॲट कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट, म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे, इकॉनॉमिक ग्रोथ मस्ट नो लॉंगर बी ॲट द कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरण आणि विकास हा खरं तर प्रत्येक वेळीच एक विरोधाचा किंवा द्वंद्वाचा मुद्दा राहिलेला आहे. असं म्हटलं जातं की त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्या एकत्र मिळणं खूप कमी ठिकाणी पॉसिबल होऊ शकतं. त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती इकॉनॉमिक ग्रोथ एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे किंवा पर्यावरणाची काहीतरी हानी करूनच तो इकॉनॉमिक ग्रोथचे मॉडेल जे आहेत ते आत्तापर्यंत पुढे आलेले दिसून येतात, असे आर्टिकलमध्ये अरुण मिश्रा मत मांडतात. अकॉर्डिंग टू ग्लोबल असेसमेंटचा ते एक अहवाल देतात आणि त्याच्या अहवालाद्वारे ते असं सांगतात, इंडिया रँक्स 120 आउट ऑफ 122 कंट्रीज इन वॉटर क्वालिटी. म्हणजे पाण्याची जी गुणवत्ता आहे किंवा वॉटर क्वालिटी जी आहे त्याच्यामध्ये 122 देशांमध्ये भारताचं स्थान हे 120 आहे वॉटर क्वालिटीमध्ये. म्हणजे इतकं गांभीर्याने ही बाब घ्यायला पाहिजे असं ते यामध्ये सुचवतात. त्यासोबतच एअर क्वालिटी जी आहे त्या एअर क्वालिटीबाबत बोलताना ते म्हणतात की भारताची जी रँक आहे ती 180 देशांपैकी 179व्या स्थानी आहे. म्हणजे एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटीमध्ये भारताची जी कामगिरी आहे ती खूपच खराब असल्याचं या रिपोर्टमधून जाहीर होत असल्याचं ते सांगत आहेत. म्हणजे वॉटर क्वालिटीमध्ये 122 देशांपैकी 120 आणि एअर क्वालिटीमध्ये 180 देशांपैकी 179. थिंग्स ऑफ न्यू फ्रेमवर्क्स बाबत ते काय भाष्य करतात पुढं, इंडिया अर्जंटली नीड्स न्यू स्ट्रॅटेजी फॉर ग्रोथ फंडेड बाय न्यू पिलर्स. म्हणजे भारताचं जे नवीन काही इकॉनॉमिक मॉडेल असेल, ज्याला आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी असं म्हणतो, तर त्या इकॉनॉमिक मॉडेलमध्ये काही नवीन पिलर्सवरती बेस्ड ते इकॉनॉमिक मॉडेल असायला पाहिजे असं ते या ठिकाणी म्हणतात. GDP डज नॉट अकाउंट फॉर एन्व्हायरमेंटल अँड सोशल कंडिशन्स दॅट कॉन्ट्रीब्यूट टू ह्युमन वेलबिईंग अँड सस्टेनेबिलिटी ऑफ प्लॅनेट. दीज फॅक्टर्स आर इग्नोर्ड ॲज एक्सटर्नॅलिटीज बाय द इकॉनॉमिस्ट. हे जे फॅक्टर आहेत म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील, त्याच्यानंतर कंडिशन्स ऑफ सोसायटीज असतील, हेल्थ ऑफ एन्व्हायरमेंट असेल, पब्लिक सर्व्हिसेस असेल, त्यानंतर इक्वल ॲक्सेस टू अपॉर्च्युनिटीज असतील, हे जे फॅक्टर्स आहेत तर हे फॅक्टर्स एक्सटर्नॅलिटीज म्हणून जे कोणी इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी खरं तर दुर्लक्षित केलेले आहेत असं या आर्टिकलमध्ये लेखक म्हणत असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर पुढे प्रॉब्लेम्स विथ दिस फ्रेमवर्क्स, ह्या ज्या वेगवेगळ्या फ्रेमवर्क्स आहेत तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्याबद्दल बोलताना ते ऑब्जेक्टिव्ह अप्रोच आणि सब्जेक्टिव्ह अप्रोच याच्याबद्दल, किंवा ऑब्जेक्टिव्ह अप्रोच काय आहे आणि तो कसा सब्जेक्टिव्ह अप्रोचहून भिन्न आहे आणि त्याच्यामध्ये काय फ्लॉज आहे त्याच्याबद्दल ते भाष्य करतात. दे सीक टू डिफाईन युनिव्हर्सली ॲप्लिकेबल स्कोर कार्ड्स. Atoms measured are given same weightage in all countries to arrive at single overall number for each country. म्हणजे सर्व देशांमध्ये एकच प्राधान्य किंवा एकच मानकं निकष ठरवून एकाच काहीतरी कन्क्लुजनला येण्याकरता एकच पॅरामीटर्स किंवा इंडिकेटर्स वापरले जातात, जे खरं तर कुठं तर तपासून पाहण्याची गरज आहे असं त्या आर्टिकलमध्ये म्हटलं गेलेलं आहे. दिस सायंटिफिक ॲप्रोच डज एनेबल ओनली ऑब्जेक्टिव्ह रँकिंग ऑफ द कंट्री. हा जो सायंटिफिक ॲप्रोच आहे कुठलाही अहवाल किंवा रिपोर्ट देण्यामध्ये किंवा पॅरामीटर्स ठरवत असताना, तर तो केवळ ऑब्जेक्टिव्ह रँकिंग देतो, ऑब्जेक्टिव्ह रँकिंग. मग त्याच्यामध्ये पुढे ते म्हणतात, हावेवर हॅपीनेस रिपोर्ट एक्सप्लेन्स ऑब्जेक्टिव्ह अप्रोच मिसेस द पॉईंट दॅट हॅपीनेस अँड वेलबिईंग आर ऑलवेज सब्जेक्टिव्ह. म्हणजे हॅपीनेस आणि वेलबिईंग ऑफ द पीपल्स हे खरं तर नेहमीच सब्जेक्टिव्ह असतात आणि हे जे सायंटिफिक अप्रोच आहेत वेगवेगळे तर ते ऑब्जेक्टिव्ह अप्रोच देत असलेले आपल्याला दिसून येतं. कंट्रीज हॅव्हिंग स्पिरिट ऑफ इकॉनॉमिक्स सच एज सोशलिस्ट. म्हणजे सोशलिस्ट कंट्रीजचं ते काही उदाहरण देतात की ज्या नदर्न युरोपियन कंट्रीज आहेत
तर त्याच्यामध्ये जे स्पिरिट ऑफ कम्युनिटी आहे, तर ते स्पिरिट ऑफ कम्युनिटी कशा पद्धतीनं या जे काय हॅपीनेस आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं उपयोगाचा ठरलेला आहे याच्याबद्दल भाष्य करताना ते म्हणतात, दीज कंट्रीज केम ऑन टॉप ऑफ वेल रँकिंग इवन देअर पर कॅपिटा इन्कम आर नॉट हायेस्ट. म्हणजे त्याचा पर कॅपिटा इन्कम हा हायेस्ट नसून देखील त्या वेल रँकिंगमध्ये देखील टॉप करत असलेलं दिसून येतात. त्यासोबतच युनिव्हर्सल सोल्युशन फॉर इम्प्रूव्हिंग वेल इज फॉर लोकल कम्युनिटीज टू वर्क टुगेदर टू फाइंड their own solutions within their countries and in their villages and towns. त्याच्यासाठी ते एक उदाहरण देतात. लिओ टॉल्स्टॉय बिगिन्स, म्हणजे एक लिओ टॉल्स्टॉय जो प्रसिद्ध लेखक झालेला आहे, तर त्याने एक कादंबरी लिहिली होती ज्याचं टायटल होतं ॲना कॅरेनिना नावाचं जे टायटल होतं. तर त्याची जी सुरुवात आहे त्या कादंबरीची, किंवा ज्याला महाकादंबरी म्हटलं जातं, तर त्या कादंबरीची सुरुवात जी होती ती कोणत्या लाईनपासून केली होती? ऑल अनहॅपी फॅमिलीज आर अनहॅपी इन देअर ओन वेज, या टायटलने त्या कादंबरीची सुरुवात केली गेली होती. तर त्याचा आढावा घेत, किंवा त्या जे कोटेशन आहे किंवा ते जे टायटल आहे त्याच्या आधारावरती लेखक या ठिकाणी वेगवेगळं भाष्य करत असतात. त्याबद्दल ते म्हणतात की लोकल्स नो विच 17 SDGs सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मॅटर मोस्ट टू देम and therefore standard global solutions will neither make their conditions better nor make them happier. म्हणजे ज्या काय स्टँडर्ड ग्लोबल सोल्युशन्स आहेत तर ते लोकल कम्युनिटीजला, तिथल्या लोकांना खरं तर हॅपियर बनवण्यात कमी पडतात किंवा अपयशी ठरतात. याचं मुख्य कारण म्हणजे SDG 17 जे आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत, तर त्या 17 गोल्सपैकी नेमके कोणते गोल्स आपल्यासाठी जास्त उपयोगाचे आहेत हे खरं तर त्या लोकल कम्युनिटीजनाच माहिती असतं. आणि त्याच्याकरता जे ग्लोबल स्टँडर्ड ठरवले जातात ते तळागाळापर्यंत किंवा ग्रासरूटपर्यंत जास्त काम करत असलेले दिसून येत नाहीत, याचं ते उदाहरण देतात. आणि म्हणूनच त्यांनी लिओ टॉल्स्टॉयच्या ते जे वाक्य आहे, ऑल अनहॅपी फॅमिलीज आर अनहॅपी इन देअर ओन वेज, हे या ठिकाणी कोट केलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर न्यू वेज मस्ट बी अडॉप्टेड टू क्रिएट अ न्यू पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्ड. न्यू वेज मस्ट बी अडॉप्टेड टू क्रिएट न्यू पोस्ट पॅन्डेमिक नॉर्मल. याच्या अनुषंगाने ते भाष्य करत असताना ते एक काही प्रॉब्लेम इथं अधोरेखित करतात, जसं की सेंट्रलाइज्ड पॉवर इज प्रॉब्लेम. जसं आपण वरती पण म्हटलेलं आहे की जिथं लोकल किंवा ग्रासरूट लेवलला जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी ग्लोबल किंवा सेंट्रलाइज्ड पॉवर जी आहे ती प्रॉब्लेम ठरत असताना दिसून येते. कम्युनिटीज मस्ट बी अलोड टू अँड असिस्टेड टू फाइंड देअर ओन सोल्युशन्स टू कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. वॅक्सिन अगेन्स्ट इनडिफरन्सेस इज अँड नीड ऑफ अवर. म्हणजे जे इनडिफरन्सेस आहेत, जसे आत्ता कोरोना पॅन्डेमिकच्या अनुषंगाने कोविडवरती वॅक्सिन जशी नीड ऑफ अन अवर आहे, तर वॅक्सिन अगेन्स्ट इनडिफरन्सेस ही देखील नीड ऑफ अन अवर असल्याचं यामध्ये ते भाष्य करतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा ते या ठिकाणी अधोरेखित करतात. द बॅकवर्डनेस ऑफ बॅकवर्ड क्लासेस इज देअर गॉड गिवन लॉट अकॉर्डिंग टू रिलिजन ऑफ इंडियन्स मेजॉरिटी. म्हणजे भारताच्या काही बहुलवादी किंवा बहुसंख्याक लोकांकडून जे बॅकवर्डनेस ऑफ बॅकवर्ड क्लासेस जो आहे तो खरं तर त्यांना गॉड गिवन आहे, म्हणजे ती दैवी एक देवाकडून प्रदान केला गेलेलंच आहे, अशा पद्धतीचं भाष्य भारतातल्या काही मेजॉरिटी कम्युनिटीज करत असतात असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि याच्या संदर्भात सांगत असताना ते म्हणतात, द फिलॉसॉफर मायकल जे सँडेल सेज इन मायकल जे सँडेलचे बुक या ठिकाणी ते कोट करतात, द टायरनी ऑफ मेरिट व्हॉट्स बिकम द कॉमन गुड. द टायरनी ऑफ मेरिट व्हॉट्स बिकम of the common good, that the ideology of individualism which believes that a person's successes and failures are entirely that person's own responsibilities is a disease that has infected indifferences to the conditions of those less well off. म्हणजे इंडिव्हिज्युअलिझम बद्दल भाष्य करत असताना ते सांगतात, म्हणजे इंडिव्हिज्युअलिझम जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की प्रत्येक व्यक्ती जी आहे ती विवेकी आहे, म्हणजे तिला रिझन जो आहे तो माहिती असतो, आणि प्रत्येक व्यक्ती विवेकी असल्यामुळे तिला तिचं योग्य काय, तिच्याबाबत योग्य काय आणि अयोग्य काय याचं पूर्ण ज्ञान असतं. आणि विवेकी व्यक्ती असल्यामुळे विवेकी व्यक्तीला स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम दिलं गेलं पाहिजे, आणि त्या फ्रीडमच्या आधारे ती व्यक्ती स्वतःचं भविष्य किंवा स्वतःबाबत योग्य आणि अयोग्य निर्णय घेऊ शकते. त्यामुळे त्या व्यक्तीची जर प्रगती झाली तर त्या व्यक्तीने स्वतःच्या विवेकावरती आधारित घेतलेला निर्णय असेल आणि त्याच्या थ्रू त्याने ती केलेली प्रगती असेल. आणि ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकली नाही तर तिनेच स्वतःच्या विवेकावरती आधारित घेतलेल्या निर्णयामुळे ती व्यक्ती पाठीमागे राहिलेली असेल. याच्यावरती ही जी इंडिव्हिज्युअलिझम आयडियॉलॉजी ज्याला आपण म्हणू शकतो किंवा टर्म जी आहे ती भर देताना दिसून येते. तर या इंडिव्हिज्युअलिझम किंवा या आयडियॉलॉजीवरती अरुण मिश्रा जे या लेखाच्या रायटर आहेत ते असं म्हणतात की हा खरं तर एक डिसीज आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअलिझममध्ये जे सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती विवेकी आहे आणि ती
त्या व्यक्तीवरतीच सोडून द्यायला पाहिजे, म्हणजे तिला तिचं खरं काय, योग्य काय आणि अयोग्य काय हे याचं तिला ज्ञान असल्यामुळे ते तिच्यावरतीच सोडून द्यायला पाहिजे. तिची प्रगती तिनं कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे. तर हा खरं तर एक डिसीज आहे असं या लेखामध्ये म्हटलेलं आहे. इट इज अ डिसीज दॅट हॅज इन्फेक्टेड इंडिफरन्सेस टू द कंडिशन ऑफ दोज लेस ऑफ. तर तसं का म्हणतायत, तर त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे, दीज आयडियोलॉजीज ऑर दीज इंडिव्हिज्युअलिझम डिवाइज सोसायटियल कंडिशन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डिफिकल्टीज पुअर पीपल हॅव. म्हणजे ज्या सोसायटियल कंडिशन्स आहेत तर त्याला ते इग्नोर करतात, त्याला महत्त्व देत नाहीत, म्हणूनच याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं ते या ठिकाणी म्हणत आहेत. त्यानंतर कन्क्लुजनमध्ये ते काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतात. हॅज इंडिया रिच्ड द ट्रिस्ट विथ डेस्टिनी दॅट इट सेट आउट टू अचीव इन 1947. 1947च्या स्वातंत्र्य संधीच्या भाषणाला ज्यावेळी पंडित नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे जे भाषण केलं होतं तर त्याच्यामध्ये जे सांगितले गेलेले गोल्स आहेत तर ते भारताने अचीव केलेले आहेत का. त्यासोबतच द साईज ऑफ इट्स GDP, द नंबर ऑफ बिलियनियर्स अँड द नंबर ऑफ इंडियन मल्टीनॅशनल्स अँड द नंबर ऑफ रीच ऑफ इट्स रॉकेट्स इन स्पेस कॅन बिकम इंडिकेटर्स ऑफ प्रोग्रेस. म्हणजे भारताची जी प्रगती आहे ती जर मेजर करायची असेल तर केवळ बिलियनियर्स किती आहेत, इंडियन मल्टीनॅशनल कंपनीज किती आहेत, त्यासोबतच भारताने स्पेसमध्ये किती रॉकेट्स पाठवले, तर केवळ या पॅरामीटर्सवरती भारतीय सिटिझन जे आहेत किंवा पीपल जे आहे किंवा जो एक मासेस आहेत तर ते हॅप्पी आहेत, ते प्रगती करत आहेत, त्यांचा हॅपीनेस इंडेक्स चांगला आहे. त्यानंतर जेंडर गॅप इंडेक्स जो काय तो कसा आहे तर हे आपण मोजू शकतो का, या पद्धतीचं एक प्रश्न या आर्टिकलच्या शेवटी हे लेखक उपस्थित करत असताना दिसून येतात. ऑर द कंडिशन ऑफ अवर होली मदर अर्थ रिवाइज्ड बाय इकॉनॉमिक प्रोग्रेस अँड द कंडिशन ऑफ हंड्रेड्स ऑफ मिलियन्स ऑफ सिटिझन्स लेफ्ट बिहाइंड. म्हणजे वेगवेगळे प्रश्न जसं की वेगवेगळे इंडेक्सेसचा रिपोर्ट देऊन त्याच्या हवाल्याने या ठिकाणी आर्टिकलमध्ये उपस्थित केलेले असलेले दिसून येतात. एक खरं तर खूपच इम्पॉर्टंट मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने असलेला आर्टिकल आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.